नमस्कार, मी मनीषा, ज्योतिषशास्त्री आणि वास्तुतज्ञ. आज मंगळवार 20 जानेवारी 2026. आजची जी तिथी आहे ती द्वितीया तिथी आहे. द्वितीया तिथी ही भद्रा तिथी म्हणून ओळखली जाते. भद्रा तिथीचे फळ बहुतेक वेळा बुधग्रहाच्या स्वभावानुसार मिळते. या तिथीची क्वालिटी बुधग्रहासारखी असते, म्हणून बुध प्रभावाने सिग्निफाईड झालेली ही भद्रा तिथी अनेकदा अशुभ मानली जाते. पण आज भद्रा अशुभ नाही, कारण भद्रा तिथी तेव्हाच अशुभ ठरते जेव्हा चंद्र कुंभ, मीन किंवा कर्क, सिंह राशीमध्ये असतो. पण आज तसे नाही. आज चंद्र मकर राशीत आहे, म्हणून भद्रा तिथी ही अशुभ मानली जाणार नाही. तर द्वितीया तिथीमध्ये धनु आणि मीन या राशी दग्ध राशी मानल्या जातात. म्हणजेच या राशींशी संबंधित लोकांना भौतिक गोष्टींचे परिणाम मिळताना अडथळे येऊ शकतात. आज विशेष गोष्ट अशी आहे की धनु आणि मीन या राशीत कोणताही ग्रह वक्री नाही, म्हणून धनु आणि मीन राशीवाल्या व्यक्तींना आजच्या दिवशी भौतिक लाभामध्ये थोडासा विलंब, अडचण किंवा प्रतीक्षा अनुभवास येऊ शकते. द्वितीया तिथीत जन्म झालेल्या व्यक्तींना सुरुवातीचा संघर्ष, नंतर स्थैर्य. म्हणजेच द्वितीया तिथीत जन्म झालेल्या व्यक्तींना सुरुवातीची काही वर्ष संघर्ष करावे लागतात, पण काही काळानंतर, विशेषतः 30 किंवा 32 वयानंतर त्यांना स्थैर्य चांगले मिळायला सुरुवात होते आणि यश प्राप्त होते. एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवावा: जेव्हा तिथी खूप टफ असते, टफ योग असतात, टफ नक्षत्र असते, तेव्हा एक गोष्ट आपल्या भूतकाळाच्या जीवनाशी, कर्माशी परीक्षा देणारी आपल्या जीवनामध्ये घडत असते. कारण जगात कोणतीही गोष्ट कायम वाईट किंवा कायम चांगली नसते. मंगळवार आज मंगळवार असल्याने दिवसाचा आई मला माहिती आहे काय तुला. नमस्कार, मी मनीषा, ज्योतिषशास्त्री आणि वास्तुतज्ञ. आजचा दिवस मंगळवार 20 जानेवारी 2026. आजची जी तिथी आहे ती द्वितीया तिथी आहे. आजची द्वितीया तिथी ही भद्रा तिथी म्हणून ओळखली जाते. भद्रा तिथीचे फळ बहुतेक वेळा बुधग्रहाच्या स्वभावानुसार मिळते. या तिथीची क्वालिटी बुधग्रहासारखी असते. पण आज भद्रा अशुभ नाही, कारण भद्रा तिथी तेव्हाच अशुभ ठरते जेव्हा चंद्र कुंभ, मीन, कर्क आणि सिंह राशीमध्ये असतो. पण आज तो तसे नाही. आज चंद्र मकर राशीत आहे, म्हणून आजची भद्रा तिथी अशुभ मानली जाणार नाही. द्वितीया तिथीमध्ये धनु आणि मीन या राशी दग्ध मानल्या जातात. या राशींशी संबंधित लोकांना भौतिक गोष्टींचे परिणाम मिळताना अडथळे येऊ शकतात. द्वितीया तिथीमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींना सुरुवातीची काही वर्ष संघर्ष करावा लागतो. वयवर्ष 30 ते 32 पर्यंत त्यांना संघर्ष करावा लागतो. स्थैर्य, चांगले परिणाम आणि यश त्यांना 30 आणि 32 वयानंतर प्राप्त होतात. तसेच एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवावा: जेव्हा कठीण तिथी येते किंवा कठीण योग आणि कठीण नक्षत्र हे तिन्ही गोष्टी एकत्र येतात, तेव्हा व्यक्तीला पूर्वजन्मातील कर्मानुसार परीक्षा द्यावी लागते. कारण जगात कोणतीही गोष्ट ही कायम वाईट नसते किंवा कायम चांगली नसते. आजचा दिवस मंगळवार आहे, त्यामुळे हा दिवस थोडासा कठीण असतो. पण याच सोबत आजचा दिवस एक चांगला शक्तिशाली दिवस आहे, कारण मंगळ उच्च राशीमध्ये आहेत, ते मकर राशीमध्ये आहेत आणि सूर्याच्या अगोदर आहेत. तर मंगळाची दृष्टी जर पाहिली तर 4थी दृष्टी ही मेष राशीवर येते, तर 7वी दृष्टी कर्क राशीवर येते आणि 8वी दृष्टी सिंह राशीवर येते. म्हणजेच ग्रहदृष्टीनुसार आपल्या ऋषींनी सांगितलं आहे की प्रत्येक ग्रहाची एक विशिष्ट दृष्टी असते. त्यानुसार मंगळ हा मूळ त्रिकोण राशीला चांगल्या दृष्टीने पाहत आहे, पण ती दृष्टी अधिक शुभ पण ठरते, कारण मंगळ स्वतः उच्च राशीत आहेत. कधीकधी ग्रहाची दृष्टी ही नीच राशीवर सुद्धा असते. त्यातून आपल्याला एक मेसेज मिळत असतो की कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला धर्म, नीती, मूल्य, अवस्था सोडायला नाही पाहिजेत आणि तुम्ही स्वतःचे सिद्धांत टिकवले पाहिजेत. तर ती नीच दृष्टी शेवटी तुम्हाला चांगलं फळ देते. आजचं जे नक्षत्र आहे ते श्रवण नक्षत्र आहे, त्यामुळे धनिष्ठा, कृतिका आणि मघा
ही नक्षत्र सक्रिय राहतील. श्रवण नक्षत्र हे खूप चांगले नक्षत्र आहे. भगवान विष्णूंची देवता असलेलं हे नक्षत्र आहे. नक्षत्रात हरते पापम असा प्रभाव मिळणारं हे नक्षत्र आहे. तसेच भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन राजा बलीची परीक्षा घेतली होती. ही कथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे. राजा बली यज्ञ व तपस्या करत होते. त्यांचे गुरु शुक्राचार्य त्यांना म्हणाले की विष्णू आले तर काही देऊ नकोस, नाहीतर तुझी राजसत्ता जाईल म्हणून. तर त्यानंतर पण बलीने गुरुचे ऐकले नाही. वामनाने 3 पावलांची भूमी मागितली आणि एका पावलामध्ये आकाश आणि पाताळ वामन अवतारामध्ये विष्णूंनी व्यापले. शेवटी बलीने पाताळ लोक स्वीकारले आणि विष्णूंना रक्षणकर्ता बनवण्याची विनंती केली. नंतर लक्ष्मीजींनी रक्षाबंधनाच्या निमित्तानं बलीला भाऊ मानून विष्णूंना मुक्त करण्याची युक्ती केली. म्हणजेच या कथेमधून आपल्याला असा संदेश मिळतो की श्रवण नक्षत्रवाले अनेकदा गुरूंचे लगेच ऐकत नाहीत आणि जर गुरूंचे ऐकले नाही तर त्याच्या बदल्यात काही ना काही त्याग बलिदान त्यांना करावा लागतो. तर श्रवण नक्षत्राचा जो प्राणी आहे तो माकड आहे. तर माकड हा लंगडत चालतो, म्हणून श्रवणामधून आपल्याला असा संकेत मिळतो की श्रवणच्या दिवशी किंवा श्रवणमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींना पाय, गुडघे, सांधे यांची विशिष्ट काळजी घ्यावी लागते. श्रवण नक्षत्र हे ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे. भविष्यातील गोष्टींवर लक्ष केंद्रित करणारे आहे. व्यक्तीला दूरदृष्टी देणारं हे नक्षत्र आहे. हे नक्षत्र व्यक्तीला श्रीमंत बनवते, पण ही श्रीमंती फक्त घरापुरती नसते, तर ती विदेशापर्यंत प्रभाव टाकणारी असते. तर श्रवण नक्षत्रात जन्म झालेल्या संपूर्ण परिवाराची जबाबदारी घ्यावी लागते. घरातील प्रत्येकाला आधार, आयुष्यभर टिकवणारी कर्तव्य भावना हे सर्व मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर येते. श्रवण नक्षत्रावर जर क्रूर ग्रहांचा योग असेल तर अशा व्यक्तींना त्यांच्या जाण्यानंतर त्यांना कोणीही आठवत नाही. पण श्रवणवर शुभग्रहांचा प्रभाव असेल तर लेगेसी खूप काळ टिकते. म्हणजेच आजच्या दिवशी भगवान विष्णूंना स्मरण करा, विष्णू सहस्त्रनाम वाचा, ऐका, कारण मघा देखील सक्रिय आहे. मघा म्हणजेच रॉयल नक्षत्र, पितृ नक्षत्र. तर सध्या माघ महिना सुरू आहे. या महिन्यात पितरांचं स्मरण करणे चांगले मानले जाते. मघा सक्रिय असल्यामुळे पितृकृपा मिळण्याची शक्यता वाढते. दान केल्यास पुण्य परत येते. आजचा दिवस हा का खास आहे तर आज चंद्र मकर राशीमध्ये आहे. श्रवण आणि मूळ दोन्ही शून्य स्वरूपात मानले जातात. मूळ म्हणजेच आपल्याला डिस्ट्रक्शन देणारं नक्षत्र आहे. काही मूलभूत बदल संभवतात, जसे मंत्रिमंडळात बदल होणे, नेता मंत्री हटवणे, नवीन मुख्यमंत्री, ऑफिसमध्ये मोठा निर्णय, घरात समाजात मोठी घटना, अशी घटना की जी अनेक वर्ष लक्षात राहील. तर सध्या गुरु वक्री आहेत. गुरुचा अष्टम भावाशी संबंध, पितृऋण, गुरु